आणि बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात, पण त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी हाती येते। या क्षणाची मोठी बातमी ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्याला मुंबईत दादरच्या सावरकर सभागृहात सकाळी 10 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी नेते यांच्या उपस्थितीत एक बैठक बोलावली आहे। स्वतः राज ठाकरे बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत। लोकसभेसाठी मनसेनं जोरात तयारी सुरू केली आणि त्याचं अंतिम नियोजन या उद्याच्या बैठकीत होऊ शकतं। उद्याला दादरच्या शिवाजी पार्कच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या सावरकर स्मारकात राज ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली। आणखीन एक मोठी बातमी हाती येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक ठाण्यातल्या टिपटॉप प्लाझा इथे होतीये। दसरा मेळावा, येणाऱ्या सर्व निवडणुका आणि सध्या घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका यावर या बैठकीत चर्चा होणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेनेच्या सर्व मंत्री, आमदार, खासदार यांची एक बैठक बोलावण्यात आली। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय अधिक माहिती आहे? शिवसेनेची महत्त्वाची बैठक ठाण्यातल्या टिपटॉप प्लाझा येथे होत आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये टिपटॉप प्लाझामध्ये शिवसेनेच्या सर्व आमदार, मंत्री, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। येणारा जो दसरा मेळावा आहे त्याच्या नियोजनाची संदर्भात ही अंतिम बैठक असल्याचे सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत, सध्या ग्रामपंचायत निवडणुका ज्या आहेत 2000हून अधिक गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका या घोषित झालेल्या आहेत। त्या ग्रामपंचायती निवडणुकी संदर्भात देखील चर्चा होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या निवडणुका संभाव्य सांगितल्या जातात त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्या निवडणुकांच्या संदर्भात ही रणनीती या बैठकीत ठरवली जाणार असल्याचे सांगितलं जात आहे। राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित आहेत। त्यामुळे साहजिकच तळागाळामध्ये शिवसेना बळकट करण्यासंदर्भात देखील चर्चा या बैठकीत होणार आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व पदाधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होत आहे। उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी 36 जिल्ह्यांची। हिंगोली शहरासह परिसरात पावसानं हजेरी लावली। दिवसभराच्या जबरदस्त उकाड्यानंतर संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। दुष्काळाच्या संदर्भात शासनानं जाहीर केलेल्या ट्रिगर 2 या यादीत नाशिक जिल्ह्यातील फक्त 3 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे। जिल्ह्यातील चांदवड, देवळा, नांदगाव या तालुक्यांचा यादीत समावेश नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात यंदा पावसानं पाठ फिरवल्यानं 70% नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागानं दिला आहे। तालुक्यात सरासरीच्या फक्त 40%पेक्षाही कमी पाऊस झाल्याची माहिती आहे। नंदुरबारच्या शहादा इथे नागाई शुगर कारखान्यानं शेतकऱ्यांच्या ऊसाची संपूर्ण थकीत रक्कम 21 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबरच्या या दरम्यान देण्याचं आश्वासन दिलंय। सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश आलंय। अहमदनगरमध्ये यावेळेला पुन्हा 91 सालची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून लोकसभेसाठी विखे विरुद्ध गडाख अशी लढत होण्याची चिन्ह आहेत। गडाख यांनी निवडणूक लढवली तर आनंदच असल्याचं सुजय विखे यांनी नमूद केलं। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सावरगावमध्ये भाजप खासदार प्रीतम मुंडे यांचा ताफा मराठा तरुणांनी अडवल्याचं समोर आलं। आरक्षणाच्या बद्दल भूमिका जाहीर करा, नाहीतर तुम्हाला बीड जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला। धनगरांना आरक्षण मिळत नाही याला बारामतीचे पवार कारणीभूत असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली। पवार यांनी आपल्या सरकारचा घात केला असा आरोपही पडळकर यांनी केला। गोपीचंद पडळकर यांच्या हेलिकॉप्टरचं खेडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। खेडच्या दौऱ्यावर जात असताना गोपीचंद पडळकर यांचं हेलिकॉप्टर भरकटलं। अचानक जबरदस्त वादळी वारे आणि पावसाला सुरुवात झाल्यानं हे हेलिकॉप्टर भरकटलं। उद्धव ठाकरे यांना धक्क्यांची सवय लागली, मात्र धक्के का बसतायत याचा विचार त्यांनी करावा अशा शब्दात नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंना टोला लगावलाय।
ठाणे कल्याणच्या जागेवर आमचाच विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवीच्या उत्सवाच्या निमित्तानं जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली. यामध्ये खासदार सुजय विखे आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या पोस्टरची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. अवैध वाळू विक्रीला कठोरपणे पायबंद घालावा आणि नव्या वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. अकोला जिल्ह्यातील वाळू डेपो 1 महिन्याच्या मुदतीत सुरू करण्याचे निर्देश त्यांनी स्पष्टपणे अधिकाऱ्यांना दिले. आदिवासी, टोकरे कोळी तसंच विविध जमातींच्या जात प्रमाणपत्र सुरळीतपणे कुठल्याही अटींच्या शिवाय मिळावं या प्रमुख मागणीसाठी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात येत आहे. उपोषणाच्या 8व्या दिवशी काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी भेट देत त्यांच्याशी संबंधित मागण्यांवर चर्चा केली. आशा आणि गटप्रवर्तक यांच्या आयटक शाखेच्या वतीनं नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर 1 दिवसीय आंदोलन करण्यात आलं. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 70,000 आशा सेविका 18 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी संपावर जात आहेत. त्याच अनुषंगानं हे आंदोलन करण्यात आलं. बुलडाण्याच्या बायगाव खुर्द इथे तब्बल 295 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आलं. या विरोधात खडकपूर्णा प्रकल्पाच्या जलाशयात शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं. शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या भक्तांची कमिशन एजंटच्याकडून फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आलाय. त्रिपुरा राज्यातून दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांची या एजंटनं व्हीआयपी दर्शन मिळवून देतो या नावाखाली हजारो रुपयांची लूट केल्याचं समोर आलंय. तब्बल 33 वर्षांनंतर खानदेश कुलस्वामिनी आदिशक्ती एकवीरा देवीला सुमारे 30 तोळे सोन्याचे दागिने अर्पण करण्यात आले. एकवीरा देवीचे ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ गुरव तसंच मुख्य पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून हे दागिने देवीला परिधान करण्यात आले. धुळे जिल्हा परिषद अपहार कांडातील मुख्य आरोपी भास्कर वाघ यांच्या घरातून हे दागिने एसीबीच्या पथकानं जप्त केले होते. आझादी का अमृत महोत्सवच्या निमित्तानं मेरी माटी मेरा देश या उपक्रमाच्या अंतर्गत वाशीमध्ये जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रा काढण्यात आली. अमृत कलशामधील एकत्रित केलेली माती 26 ऑक्टोबर रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमासाठी नेण्यात येणार आहे. पेण तालुक्यातील केळंबा देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची गाडी नाल्यात कोसळल्यामुळे 2 जण जागीच ठार झाले तर 3 जण जखमी झालेत. मुंबई गोवा महामार्गावर चिंचवण गावाच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला. मिरजेत अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना राम कदम स्मृती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळेला सावनी रवींद्र यांच्या सुरेल मराठी गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली. गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफच्या पुणे पथकाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. आगीपासून पाण्यापासून बचाव कसा करायचा याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते विरुद्ध आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते यांच्यात मोठा राडा झाला. अभविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाचं विद्रुपीकरण केल्याचा आंबेडकरी कार्यकर्त्यांचा आरोप होता. या मुद्द्यावरून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते परस्परांना भिडल्याचं पाहायला मिळालं. भीमाशंकर येथील शिवलिंगावर पूजा अभिषेक करण्याच्या वादातून गुरवांच्या 2 गटात जोरदार हाणामारी झाली. पोलिसांच्या समोर हा सगळा प्रकार घडला. अखेरीस या हाणामारीत काही जण जखमी झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला. पुण्यामध्ये कोयत्यानं दहशत माजवण्याचा प्रकार सुरू असल्याचं पाहायला मिळालं. बिलावरून टोळक्यानं हॉटेलच्या चालकावर कोयता उगारला. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून दर्शन देणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलाय. बिबट्याचा संचार सोशल मीडियात व्हायरल झाला. यानंतर माध्यमांनी हा विषय लावून धरला. मग वन विभागानं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आणि अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. चंद्रपुरात वाघाच्या शिकारी प्रकरणी
बावरिया टोळीच्या आणखीन 5 जणांना गुवाहाटीमधून अटक करण्यात आली. सावली तालुक्यात या टोळीनं 2 वाघांची शिकार केल्याचं समोर आलंय. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई नवरात्रीत 9 दिवस पायात चप्पल न घालता अनवाणी प्रवास करत असतात. कोणत्याही सभेला अथवा बैठकीला किंवा कार्यक्रमाला ते अनवाणी जातात. गेली 22 वर्ष शंभूराज देसाई अशा प्रकारे नवरात्रात अनवाणी पायानं प्रवास करतात. एफआरपीची रक्कम थकवल्याप्रकरणी राज्यातील 31 साखर कारखान्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिलेत. यामध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचाही समावेश आहे. जीएसटीनं केलेल्या कारवाईनंतर आता पुन्हा एकदा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात देवीला तेल वाहण्यावर बंदी असतानाही खुलेआम तेलाची विक्री सुरू आहे. 20 रुपये दरानं तेलाच्या बाटलीची विक्री करून भाविकांची लूट केली जाते. बुलढाण्यामध्ये कृषी सिंचन योजनेत ठिबक आणि तुषार संच साहित्य खरेदी मोठ्या प्रमाणात अफरातफर करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या सगळ्या प्रकरणाला जबाबदार असलेल्या कृषी अधिकाऱ्यांना सोडून कनिष्ठ स्तरावरच्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. यामुळे कृषी विभाग अधिकाऱ्यांना पाठीशी घालतोय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. जळगावात आशा स्वयंसेविकांनी जिल्हा परिषदेच्या समोर रास्ता रोको केला. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा तसंच विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं. राज्यातील महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागण्यांसाठी बीडच्या केज शहरात रिपाईच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरामध्ये स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खचलाय. नगरपालिकेनं तात्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा बहुजन विकास अभियानाच्या वतीनं देण्यात आला आहे. बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. आपण पाहताय बातमी 36 जिल्ह्यांची. कोकणामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. वेंगुर्ले आरवली इथे चित्रकार रविराज चिपकर यांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आदिशक्ती आदिमायाचं रूप साकारलं. सागरतीर्थ बीचवर हे वाळूचं शिल्प साकारण्यात आलं असून पर्यटकांचं ते लक्ष वेधून घेत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी इथल्या प्राचीन महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सव साजरा होतोय. या निमित्तानं अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण मंदिर आकर्षक रोषणाईनं उजळून निघालंय. यासोबतच बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये इथेच थांबूयात. पण एक महत्त्वाची आठवण, माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झालाय आणि या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. अजित पवार नेमकं काय म्हणाले पाहणार आहोत आज रात्री 8 वाजता एका स्पेशल रिपोर्टमध्ये.